नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत स्वातंत्र्य दिनाविषयी सोपे भाषण. 15 ऑगस्ट 2026 रोजी स्वातंत्र्य दिन आपण साजरा करणार आहोत. त्यानिमित्ताने सोपे मराठी भाषण आज आपण पाहणार आहोत. चला तर मग सुरू करूया. स्वातंत्र्य दिन सोपे भाषण. भारतीय स्वातंत्र्य दिन दरवर्षी 15 ऑगस्ट रोजी साजरा केला जातो. ब्रिटिश साम्राज्यापासून दिनांक 15 ऑगस्ट इसवी सन 1947 रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले. त्याच्या गौरवार्थ हा दिवस स्वातंत्र्य दिन म्हणून देशभरात साजरा केला जातो. हा भारतातील एक राष्ट्रीय सण आहे. या दिवशी दिल्लीतील लाल किल्ल्यावरून ध्वजारोहण केले जाते. तसेच देशभरात अनेक ठिकाणी ध्वजारोहण, मिरवणुका, सांस्कृतिक कार्यक्रमांद्वारे हा दिवस साजरा केला जातो. 1770 पासून भारतावर इंग्रजांचे राज्य होते. 18व्या शतकापासूनच सर्व राजांना इंग्रजांनी आपल्या सैन्याच्या मदतीने ताब्यात ठेवले होते. 1857 च्या स्वातंत्र्य समरानंतर ब्रिटिशांनी त्यांची व्यवस्था अजूनच शिस्तीची केली होती. 1885 साली भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाली. 20व्या शतकात मोहनदास करमचंद गांधी यांनी अहिंसा बाळगत चले जाओ आंदोलन व अशी अनेक आंदोलने केली. महात्मा गांधींनी सविनय कायदेभंग चळवळीचे नेतृत्व केले. 1929 साली लाहोरच्या सत्रात काँग्रेसने संपूर्ण स्वराज्याची घोषणा केली. त्यावेळी त्यांनी 26 जानेवारी ही तारीख भारताचा स्वातंत्र्य दिन म्हणून घोषणा करायची योजना केली. 1930 साली काँग्रेसने निवडणुका जिंकल्या. त्यानंतर संपूर्ण स्वराज्यासाठी सर्व नेत्यांनी असहकार आंदोलन केले. 1940 साली मुस्लिम कार्यकर्ते हे हिंदूंपासून वेगळे झाले व त्यांनी ऑल इंडिया मुस्लिम लीगची स्थापना केली. दुसऱ्या महायुद्धानंतर ब्रिटिशांना लक्षात आले की आपल्याला भारतावरचे राज्य व युद्ध हे सांभाळता येणार नाही आहे. तसेच दुसऱ्या बाजूला भारतीय क्रांतिकारकांचा जोर वाढत होता. ही गोष्ट कळल्यानंतर ब्रिटनच्या पंतप्रधानांनी जून 1948 पर्यंत भारत पूर्णपणे स्वतंत्र करण्याची हमी दिली. अखेर दिनांक 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत स्वतंत्र झाला. पण जाता जाता त्यांनी भारतावर अजून एक घाव घालत भारताचे पाकिस्तान आणि भारत असे दोन तुकडे पाडले. पाकिस्तानी भागात राहणाऱ्या अनेक शीख माणसांना त्यांचे घरदार पैसे सोडून यावे लागले. अनेक लोक यामध्ये मारलेही गेले. पुढे या विभाजनामुळे काश्मीरचा प्रश्नही पुढे आला. स्वतंत्र भारत 26 जानेवारी 1950 रोजी प्रजासत्ताक झाला. भारताचे संविधान तयार करण्यात बाबासाहेब आंबेडकरांचा मोलाचा वाटा होता. स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू, पहिले राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद होते. रवींद्रनाथ टागोर यांनी लिहिलेले जन गण मन हे भारताचे राष्ट्रगीत, तर बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी लिहिलेले वंदे मातरम हे राष्ट्रीय गीत म्हणून संबोधण्यात आले. भारतात सर्व ठिकाणी स्वातंत्र्य दिनाच्या सुट्टी जाते. सर्व शाळा, महाविद्यालये, कार्यालयांमध्ये ध्वजवंदन असते. राजधानी दिल्लीमध्ये राजपथावर सैन्यदले परेड करतात. त्या दिवशी बहुतांश रेडिओ चॅनल तसेच दूरदर्शनवर देशभक्तीविषयी गाणे, कार्यक्रम, चित्रपट लागतात. अशा प्रकारे सोपे भाषण आपण 15 ऑगस्ट या दिवशी पाठांतर करून किंवा लक्षात ठेवून सांगू शकतो आणि आपला क्रमांक आपण मिळवू शकतो. धन्यवाद.